आज आमच्यासोबत आहेत पोलीस निरीक्षक श्री दयानंद पाटील सरजी। यांच्याकडून आपण जाणून घेऊया स्कॅमर स्कॅम कसे करतात। सध्याला खूप जास्त फ्रॉड स्कॅम चालू आहेत, तर ते कशा पद्धतीने होते ते आपण सरांकडून आपण आज जाणून घेऊया। सर, डिजिटल अरेस्ट काय असते? डिजिटल अरेस्ट हा एक प्रकार आहे ऑनलाईन फ्रॉडचा। तर त्यामध्ये जे आहेत जे सायबर क्रिमिनल्स आहेत त्याच्यामध्ये सिनियर सिटिझन्स असतील, सेवानिवृत्त जे काही अधिकारी कर्मचारी असतील त्यांना टार्गेट करतात आणि त्याच्यामध्ये जे आहे की आपल्याला व्हॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क केला जातो आणि सांगितलं जातं की त्या ठिकाणी जे कॉल करतात ते युनिफॉर्ममध्ये असतात, फ्लुएंटली हिंदी इंग्लिश बोलतात आणि ते आपल्याला सांगतात की आपल्याला आम्ही डिजिटल अरेस्ट केलेलं आहे, आपण आपली आता जागा सोडायची नाही, किंवा भीती घालतात की तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडलेला आहे, वेपन सापडलेलं आहे आणि आपण जे आहे आम्ही आपल्याला बँक अकाउंट पाठवतो, तर त्या बँक अकाउंटमध्ये गव्हर्नमेंट बँक अकाउंटमध्ये तुमची जी काही रक्कम आहे तुमच्या अकाउंटमध्ये ते तात्काळ आता तुम्ही त्याच्यामध्ये ट्रान्सफर करा। आणि हे जे लोक आहेत ते घाबरतात आणि ते समोरचे पोलीस आहेत असं भासल्यामुळं ते आपल्या अकाउंटमधून पैसे त्या गव्हर्नमेंट अकाउंट समजून जे काही क्रिमिनल्स आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये ते ट्रान्सफर करतात। तर सर्वांना विनंती आहे, पोलीस अशा पद्धतीनं कुठलीही डिजिटल अरेस्ट करत नाहीत। पोलीस फिजिकली आपल्यापाशी येतील, अरेस्ट ऑफ ग्राउंड असतील किंवा जे काही कारणं वगैरे सांगून आपल्याला त्या ठिकाणाहून अरेस्ट करू शकतात। परंतु आपण एखादा कुठलाही प्रकारचा क्राईम केलेला नसताना अशी जर कोणी भीती घालत असतील तर वेळी सावध व्हा आणि असे हे जे काही सायबर क्रिमिनल्स आहेत गुन्ह्याला आपण बळी पडता कामा नये। व्हॉट्सअपवर कशा प्रकारे हॅकर्स लोक हॅक करतात ते आपण सांगावे। सध्याचा जो आहे जे APK फाईल्सच्या माध्यमातून होणारा जो काही ऑनलाईन फ्रॉड आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहे। त्यामध्ये जे आहेत हे जे काही सायबर क्रिमिनल्स आहेत आपल्याला मोबाईल फोनवरती विविध बँकांचे लोगो असणाऱ्या फाईल्स पाठवतील, लग्नपत्रिका पाठवतील किंवा RTOच्या नावाखाली चलन पाठवतील, अशा प्रकारचे विविध काहीतरी कारणं देऊन फाईल पाठवतील आणि आपण ती फाईल ओपन केली तर तात्काळ आपल्या मोबाईलचा जो आहे ॲक्सेस त्यांच्याकडे जातो आणि आपल्या मोबाईल फोनमध्ये जे काही कॉन्टॅक्ट लिस्ट असते त्या लिस्टला ते परत तीच फाईल पाठवते आणि आपल्याला भास होतो की माझा मित्र आहे आणि त्या मित्राकडून ही फाईल आलेली आहे म्हणून आपण परत ओपन करतो आणि मग परत त्या संबंधित लोकांचा ॲक्सेस आहे तो सायबर क्रिमिनल्सकडे जातो आणि त्यामध्ये बऱ्याचदा आपल्या मोबाईल फोनमध्ये जे काही अकाउंट रिलेटेड डिटेल्स असतात त्याचा वापर करून ते त्यांच्या अकाउंटमध्ये आपल्या अकाउंटमधून जे काही आहे ते रक्कम ट्रान्सफर करतात। बघा, जर एखाद्या बँकेच्या नावानं आपलं KYC अपडेट करायची आहे म्हणून जर एखादी फाईल पाठवली तर आपण ते ओपन करतो आणि त्यांना काय करतो, डिटेल्स देतो, मग आपला येणारा OTP वगैरे आहे तो त्यांच्या मोबाईलवरती जातो कारण आपला ॲक्सेस जो आहे तो त्यांच्याकडे गेलेला असतो। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये हा सध्या फ्रॉड आहे। तर सर्वांना विनंती आहे, अशा प्रकारची कुठलीही फाईल आली तर आपण विनाकारण त्या फाईलला ओपन करू नका, त्याला क्लिक करू नका, जेणेकरून आपण त्या सायबर गुन्हेगार आहेत त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकू। आज आपण भरपूर काही असे स्कॅमचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत। सर ते आपल्याला डिटेलमध्ये सांगणार आहेत। तर सर, QR कोडचा हे नवीनच प्रकार मी पण पहिल्यांदाच ऐकला होता। तर QR कोड त्याच्यानं कसं स्कॅम करते, त्याच्यानं फ्रॉड कसे होते? आता नवीन हा एक QR कोड स्कॅमचा प्रकार आहे। तर शहरामध्ये काही महत्त्वाचे हॉटेल्स असतील किंवा महत्त्वाच्या आस्थापना असतील तर त्या ठिकाणी काही स्कीमच्या नावाखाली, काही मोफत देतोय या नावाखाली जे आहे ते खाली QR कोड लावलेले असतात आणि स्कॅन करा आणि मोफत मिळवा किंवा 5 स्टार रेटिंग द्या आम्हाला आणि काहीतरी त्यापासून तुम्हाला मोफत मिळवा, अशा पद्धतीनं भिंतीवरती वेगवेगळ्या ठिकाणी QR कोड लावलेले असतात आणि हा QR कोड स्कॅन केल्यानंतर जर OTP आपल्याला विचारत असतील तर लगेच आपण सावधान व्हायचं आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण OTP त्या ठिकाणी शेअर करायचा नाही, अन्यथा आपल्या मोबाईल फोनचा ॲक्सेस जो आहे तो संबंधित सायबर क्रिमिनल्स आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपली जी काही आहे ती आर्थिक फसवणूक होऊ शकते। त्यामुळे अशा पद्धतीचे QR कोड असतील तर कृपया आपण ते स्कॅन करायचे टाळायचे आहे। तर यानंतरचं आणखी एक स्कॅमचा प्रकार आहे आयडेंटिटी थेफ्ट, म्हणजे आपली ओळख चोरणे। तर याविषयी काय सांगताल सर? आपण पाहतो की आता आपण जेव्हा Facebookवरती आपलं प्रोफाईल असतं आणि त्या प्रोफाईलमध्ये आपला फोटो देखील असतो आणि त्या प्रोफाईलमधील फोटो आणि त्या आपल्या प्रोफाईलमध्ये असणारं नाव हे घेऊन सायबर गुन्हेगार त्यांच्या प्रोफाईलवरती
ते काय करतात की सेम आपल्यासारखाच प्रोफाईल क्रिएट करतात आणि आपली जे काही फ्रेंड लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये त्यांना जे आहे ते रिक्वेस्ट पाठवतात. आणि खूपदा काय करतात की माझा मित्र आहे, CRPFमध्ये आहे, आर्मीमध्ये आहे, पोलीसमध्ये आहे, तर तो आता रिटायर्ड झालेला आहे आणि त्याचं कमी किमतीमध्ये फर्निचर आहे किंवा अशा इतर आणि काही त्या ठिकाणी ट्रिक्स वापरतील आणि आपल्याला आमिष देतील. आणि आपण काय करतो की मित्र आहे आणि त्या मित्राच्या प्रोफाईलवरून मला मेसेज आलेला आहे असं समजून आपण रिॲक्ट करतो आणि ते पैसे पाठवतो. परंतु काही दिवसानंतर आपल्या लक्षात येते की आपली ही फसवणूक झालेली आहे. तर अशा प्रकारे जर कोणी आपल्याला संदेश पाठवत असेल तर आपण वेळीच जागे व्हायचं आहे आणि त्यांना रिस्पॉन्ड कसल्याही परिस्थितीत करायचा नाही, जेणेकरून आपण त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकणार नाही. तर नक्कीच या गोष्टीचं लक्ष ठेवा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायला पाहिजे आणि आपल्या फॅमिलीमध्येही शेअर झालं पाहिजे. कारण की अशा पद्धतीने फ्रॉड चालू आहेत की चांगल्या लोकांनाही कळना गेलेत की या प्रकारे फ्रॉड होत आहेत म्हणून. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा. तर यानंतरचं आपण पाहणार आहोत सर, शेअर मार्केट फ्रॉड म्हणजे शेअर मार्केटचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे, या गोष्टीवर काय बोलतात? बघा सध्या जो आहे तो शेअर मार्केट फ्रॉड हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र चालू आहे. तर यामध्ये काय करतायत सायबर क्रिमिनल जे आहे ते आपल्याला माहितीही नसताना एखाद्या कुठल्यातरी WhatsApp ग्रुपमध्ये ते आपल्याला ॲड करतात आणि त्या WhatsApp ग्रुपमध्ये आपल्याला दिसतं की कोणी इतरही जे काही त्याच्यामधले मेंबर्स आहेत त्यांना शेअर मार्केटच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये परतावा भेटत आहे असं आभासी व्हर्च्युअल त्या ठिकाणी इमेज चित्र तयार केलं जातं आणि आपल्यालाही एक आमिष मिळतं आणि आपल्याला वाटतं की आपणही त्याच्यामध्ये गुंतवणूक करूया आणि खूप परतावा मिळवूया. आणि आपण काय करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं सूचना देतात त्या पद्धतीनं आपण गुंतवणूक करायला लागतो आणि खूप दिवस गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण या ठिकाणी आपली फसवणूक झालेली आहे. तर अशा पद्धतीनं जर आपल्याला कोणी कुठल्याही ग्रुपमध्ये ॲड करून जर अशा प्रकारे परतावा देण्याचा आमिष देत असेल तर आपण वेळी सावध व्हायचं आहे. आपल्याला जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, ज्या ऑथेंटिक ॲप्लिकेशन्स असतील, साईट असतील किंवा आपल्या बँकेचे जे काही ब्रोकर वगैरे असतील, तर त्यांच्याशी संपर्क करा आणि तरच आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करा. सर, यानंतरचा आपण एक मुद्दा घेणार आहे की खूप सेन्सिटिव्ह आणि खूप इमोशनली आणि खूप टॉर्चरेबल आहे, सेक्सटॉर्शन. त्याविषयी काय बोलताल आपण? सेक्सटॉर्शन हा देखील खूप महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार जे आहेत, ते काय करतात की व्हिडिओ कॉल करतील आणि त्याच्यामध्ये न्यूड जे आहेत समोरून ते आपल्याला कपडे नसलेले हळू-हळू कपडे अंगावरून काढतील. मग त्या ठिकाणी महिला असू शकते, पुरुष असू शकतात आणि मग आपल्यालाही ते कपडे उतरवण्यासाठी सांगतात आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये मग ते काय करतात की आपल्याला माहिती नसताना आपलं ते रेकॉर्डिंग होतं आणि खूपदा काय होतं की जरी आपण कपडे नाही उतरविले तरी आपला चेहरा त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये जातो आणि मग ते काहीतरी मॉर्फ वगैरे करून त्या ठिकाणी जे आहे न्यूड त्या ठिकाणी कधी क्लिप क्रिएट करतात आणि अगदी लगेच आपल्या मोबाईल फोनवरती WhatsAppला ते आपल्याला पाठवून देतात. आपल्या लक्षात येतं की अशा पद्धतीनं आपला न्यूड जो आहे तो व्हिडिओ आहे आणि ते धमकी देतात की हा तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना पाठवू आणि त्यामागचा त्यांचा उद्देश तुमची बदनामी करणे हा नसतो, तर तुमच्याकडून पैसे काढणे हा त्यांचा उद्देश असतो. तर वेळी सावध व्हायचं आहे. अशा पद्धतीनं जर कोणी व्हिडिओ कॉल करत असेल तर आपण त्यांना रिस्पॉन्ड करायचं नाही आणि चुकून जर आपल्याकडून ते रेकॉर्डिंग गेलं त्यांच्याकडं तर त्यांना नंतर आपण संपर्क करायचा टाळायचा आहे. घाबरायचं नाही आणि आपण पोलिसांना संपर्क करायचा आहे. सध्या सोशल मीडिया